लगेच विनंती करेन की सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती पाठवा. ऑफिशियल अंपायर्स यांना देखील विनंती करेन की आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जा. भरपूर चांगली स्पर्धा आणि आज स्पर्धेची आपण खरं तर शेवटचा दिवस रात्र हा फॉर्मॅट एन्जॉय करतो. 40+ फायनलची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे एका साईडला नवापाडा आणि त्या संघाला फाईट करत असताना संघ खिडकपाडा. व्यासपीठावरती शुभ आगमन झालं. वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय नरेश शेठ पाटील यांचे इथे शुभागमन झालं. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दमदार स्पर्धा सातत्यानं अनेक सारे मान्यवर या VIP डाईस वरती पाहायला मिळालं. त्या सर्व अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं हार्दिक स्वागत करतो. चला विनंती असेल दादा भोईर, आपली सलामीची जोडी आपण लगेच खेळपट्टीवरती पाठवा. उशीर करू नका, कारण की ऑलरेडी भरपूर टाइम झाला. त्याच्यामुळे आता मी विनंती करेन की आपण लगेच आपली सलामीची जोडी पाठवा. आणि विनंती आहे नवापाडा टीम आपण देखील क्षेत्ररक्षण सजून घ्या. मात 4 षटकांची या अजिंक्य पदासाठी ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला नवापाडा आणि त्याला फाईट करेल संघ खेडूकपाडा. चला पुढची मॅच असेल सुपर 12ची शेवटची मॅच असेल. एका साईडला भादवड आणि त्याला फाईट करेल बामण डोंगरी. दोन्ही टीमच्या संघटनेला विनंती करेन की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. फायनलची मॅच आहे. एका साईडला नवापाडाने त्याला फाईट करतोय, तो मात्र खिडकपाडा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. कर्मवीर आणि धर्मवीर असे 2 फलंदाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती मुख्य ट्रम्प कार्ड नवापाडा टीमचा गोलंदाज तुम्ही पाहता सतीश मात्रे हा मुख्य ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅक वरती या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दादा भोईर आणि उमेश भोईर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कॉम बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमना शुभेच्छा. या स्पर्धेचा 40+ गटातला कोणता संघ चॅम्पियन राहील याच्याकडे आता लक्ष देऊया. टॉस जिंकला खरे तर नवापाडा टीमनं आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं, तो मात्र नक्कीच खेडूकपाडा टीमला. आमचे बेस्ट स्कोरर सुधीर आगलाब यांचं देखील इथे शुभागमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. यस पंचा विनंती की लगेच आपण आता सामना सुरू करा. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल गोलंदाज या सतीश मात्रे समोर उमेश. पहिलाच बॉल इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला केला. फटका चांगला चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला दमदार बाबदार शानदार चौकार. आणि त्याच्या बॅट मधून आपण चौकार पाहिला. 4 धावेनं वैयक्तिकानं संघाचं अकाउंट हे ओपन केलं. सेकंड बॉल गोलंदाज तयार. सेकंड बॉल देखील इनसाइड आउट. हा देखील फटका चांगला. त्या दिशेनं हा सलगचा दुसरा चौकार फलंदाज उमेश भोईरच्या बॅट मधून. मॅच 4 षटकांचे टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा परुत्तर देत असताना खरं तर पहिल्या पूर्वार्धामध्ये नक्कीच खेडूकपाडा संघ स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज दादा भोईर. थोडासा लेटकट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते. चकवा देत असताना चेंडू डीप पॉइंटला चाललाय. जिथे मिळतील 4 टोकलाय दादा भोईरना पहिला चौकार.
जीवनदान मिळालाय फलंदाज दादा भोईला 2 वेळा या क्षेत्रक्षणात चुका केल्या आणि त्याची किंमत नक्कीच मोजावी लागेल नवापाडा टीमला। इथे आले सिंगल एका दाबेला प्राधान्य, एका दाबेनं संघ पुढे सरसावला। वाऱ्याच्या वेगानं प्रवास करत असताना किडूकपाडा संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती। मॅच इम्पॉर्टंट अजिंक्य पदासाठी लढत आहे। चॅम्पियन कोणता संघ या स्पर्धेमध्ये राहील 40+ गट मध्ये हे देखील पाहणं गरजेचं। सुरुवात दमदार मिळाली पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना किडूकपाडा टीमला। चेंडू फेकल्या 5 गोलंदाज सतीश मात्रेंना आणि धावा खर्च केल्या 14। समोर इन ऍक्शन मध्ये फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल उमेश भोईर, ज्याच्या बॅट मध्ये आपण 2 चौकार पाहिल्यात। वैयक्तिक 9 धाब्यांचे योगदान सध्या किडूकपाडा टीम साठी दिला। शेवटचा अंतिम बॉल आहे, पहिला पॉवर प्लेचा षटक फेकत असताना गोलंदाज सतीश मात्रे। अंतिम बॉल ऑन साइडला खेळला, कॅप भरपूर चांगली आहे, चेंडू फरार होईल। अंतिम बॉल वरती मिळतील 4 ठोकल्या चौकार। षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस सुरुवात चांगली मिळाली बॅटिंग करत असताना किडूकपाडा टीमला आणि पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल धावा आल्या, त्या मात्र 18 बॅटिंग करत असताना किडूकपाडा टीम साठी। नवापाडा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतो। पहिल्या ओव्हर मध्ये धाब्यांची लयलूट केली बॅटिंग करत असताना किडूकपाडा टीमला। मात्र नवापाडा टीम साठी शुभेच्छा देतात मॉर्निंग क्रिकेट क्लब नवापाडा यांच्याकडून खरं नवापाडा टीम साठी शुभेच्छा आहेत। ती सर्व ग्रुप या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला, पहिल्या ओव्हर मध्ये 18 चांगली सुरुवात मिळाली बॅटिंग करत असताना किडूकपाडा टीमला। सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल अजय जाधव, हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला। समोर एक ठाकड खेळाडू, अनुभवी खेळाडू फलंदाज दादा भोईर इन ऍक्शन मध्ये। वैयक्तिक आपण पाहिलं तर 5 धाब्यांचे योगदान मॅच मध्ये फलंदाज दादा भोईरने दिला। हो इथे मात्र लाऊड अपील झाली, LPW चा शिकार। पहिला धक्का बॅटिंग करत असताना किडूकपाडा टीमला फलंदाज दादा भोईर बॅक टू द पॅव्हिलियन। मिळाली, मात्र सेकंड ओव्हर मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न सध्या नवापाडा संघ करतो आणि पूर्णपणे विश्वास ठेवला गोलंदाज अजय जाधव वरती आणि त्या विश्वासावरती सार्थ अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं। पहिला बॉल वरती पहिला धक्का दिला, सेकंड बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार। अजय जाधव समोर फलंदाज पाहिलं, रणधीर भोईर हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये। डावकर आताचा एक विस्फोटक खेळाडू तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये इन झाला। पिळण्याची व्यूहरचना चेंज करण्याचा प्रयत्न, झाला रचण्याचा प्रयत्न मॅच मध्ये करतोय तो मात्र गोलंदाजी करत असताना नवापाडा संघ। सेकंड बॉल गोलंदाज तयार अजय जाधव, प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाही आहेत, नो मॅन्स लँड, चेंडू डिलेवर झालाय। जोपर्यंत गोलंदाज जातील उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य, एका धाब्याला प्राधान्य देत असताना स्ट्राइक रोटेट केली आणि स्ट्राइक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला आज ओपनर बॅट्समॅन, ज्याच्या बॅट मधून 3 चौकार। वैयक्तिक तब्बल आपण विचार केला 13 धाब्यांचे योगदान देणारा फलंदाज उमेश भोईर ऑन स्ट्राइक वरती। संघ 1 ने पुढे सरसावले, संघाची धावसंख्या पाहिली, संघ 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचला। षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ गोलंदाज अजय जाधव धावगतीला थोडासा आता ब्रेक लावण्याचा प्रयत्न मॅच मध्ये अजय जाधव करत्या। पुढचा बॉल, चला स्पीडअप देखील लावायला लक्ष असू द्या नवापाडा संघ। फायनलची मॅच इम्पॉर्टंट मॅच आणि अशा मॅच मध्ये चांगला खेळ सध्या उमेश भोईर करता। फुलटॉस बॉल दिशा दिली, क्षेत्ररक्षक आहेत, धाव घेण्यासाठी प्रयत्न करतोय आणि तोपर्यंत संधी साधली, या बॉल वरती एक धाव कंप्लीट केली। प्रत्येक धाव महत्वाची आहे,
आणि ती जोडण्याचा प्रयत्न सध्या मॅच मध्ये करतोय किडूकपाडा संघ. एका दाब्यानं संघ पुढे सरसावला, हलवापणे आता प्रवास करतो. पहिला ओव्हर मध्ये 18 आला आणि त्याच्यानंतर या षटकामध्ये भरपूर चांगला कमबॅक करून दिला नवापाडा टीमला. गोलंदाज अक्षय जाधवनं 3 बॉल ज्याच्यामध्ये एक महत्वाची विकेट दादा भोईरची विकेट आली आणि अवघ्या 2 धावा खर्च केला गोलंदाज अजय जाधवनं. समोर रणधीर भोईर, लो फुलटॉस बॉल टॅपिंग क्रिकेट झाला, ऑनसाइडला खेळलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं. या षटकामध्ये विचार केला तर मोठ्या पटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवला आणि कमालीचा बॅकअप ओव्हर मध्ये दिला गोलंदाज अजय जाधवनं. तो मात्र नवापाडा टीमला. एका धाब्यानं संघ पुढे सरसावले. संघाची धावसंख्या पाहिली 21 या शुभांकावरती बॅटिंग करत असताना किडूकपाडा संघ मॅच महत्वाची अजिंक्य पदासाठी लढत आहे. त्याच्यामुळे पहिल्या ओव्हर मध्ये सुरुवात चांगली मिळाली, त्याच्यानंतर लगेच सेकंड ओव्हर मध्ये देखील कमबॅक केलं मॅच मध्ये नवापाडा टीमनं. समोर फलंदाज इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक फलंदाज उमेश भोईर ॲज ओपनर. प्रहार करण्याचा प्रयत्न ऑनसाइडला केलेल्या टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, थोडासा दूर चेंडू होता मात्र फुटबॉलचा वापर केला, चेंडूची अडवणी झाली आणि तोपर्यंत संधी होती. या बॉलवरती एका दाब्याला प्राधान्य दिला, एका दाब्यानं संघ देखील पुढे सरसावला. सिंगल दबाला प्राधान्य देत असताना संघ जाऊन पोहोचला, तो मात्र किडूकपाडा तब्बल 22 या आकड्यावरती. अद्याप एक चेंडूचा विचार केला तर शेवटचा अंतिम एक बॉल शिल्लक असेल. हा षटक महत्वाचा राहिला नवापाडा टीमसाठी, कारण की या षटकामध्ये अवघ्या 4 धावाने एक धक्का हा कारनामा या ओव्हरमध्ये केला गोलंदाज अजय जाधवनं. भरपूर चांगली गोलंदाजी अजय जाधवची मॅच मध्ये पाहतोय. पहिला ओव्हर मध्ये 18 ला, त्याच्यानंतर कमबॅक कसं करावं ना याचं ज्वलंत उदाहरण अजय जाधवने दिला. प्रहार केला, फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहे जिथे विकेटची संधी पकडला, जे संपला फलंदाज रणधीर भोईरचा खेळ धक्का लागला. दुसरा बॅटिंग करत असताना किडूकपाडा टीमला. क्रिकेटचा 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस फलकावरती धावा पाहिला, संघ जाऊन पोहोचला 22 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 18 आला आणि त्याच्यानंतर भरपूर चांगला कमबॅक करून दिला नवापाडा टीमला. गोलंदाज अजय जाधवनं अवघ्या 4 धावा खर्च केला आणि 2 धक्के बॅटिंग करत असताना किडूकपाडा टीमला दिला. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 बॉल मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. जर चांगला टार्गेट सेट करायचं ना तर तुम्हाला हवा रॅकेटचा वापर देखील मॅच मध्ये करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल कैलास पाटील आणि उमेश भोईर ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पिंट्या जोशी, एक अष्टपैलू गुणवंत खेळाडू. नक्कीच पिंट्या जोशी बॉलिंग ट्रॅक वरती आला. समोर फलंदाज स्ट्राईक एंड वरती उमेश भोईर. फुलटॉस बॉल तोपवतो, क्षेत्ररक्षक आहेत, भलतील दर्शक. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच ठोकला फलंदाज उमेश भोईरना षटकार. देखील पटका चांगला, ताकद कमी आहे, क्षेत्ररक्षक आहे जिथे पकडल्या जाईल. संपला फलंदाज उमेश भोईरचा खेळ धक्का लागला. तिसरा बॅटिंग करत असताना किडूकपाडा टीमला.
पुस्तकावरती त्याच्यानंतर इमांशू ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर तर इमांशू ट्रान्सपोर्टचे सर्व प्रोप्रायटर इमांशू नक्कीच रणवीर शेठ भोईर या स्पर्धेला एन्जॉय करता आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत त्यांना विनंती आहे की आपण यावा अतिथी मंचकावरती यस प्लेन 11 मध्ये खेळतात सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि तब्बल विचार केला तर 87 ट्रान्सपोर्ट गाड्या त्यांच्या आहेत तर ते सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतात इथे आल्या 2 धाब्यानं संघ देखील पुढे सरसावला संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 30 या आकड्यावरती षटक क्रमांक 30 मार्ग असा इथे मात्र घडलं काय तर पुन्हा एकदा 22 मध्ये ही सिंगल पाहायला मिळेल एक धाव चोरली जाईल एका धाब्यानं संघ 31 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला चेंडूंचा विचार केला पिंट्या जोशीनं तब्बल चेंडू फेकले ते मात्र 4 अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिला बॉल मध्ये षटकार आला आणि त्याच्यानंतर मागील 3 बॉल मध्ये चांगल्या लेंथ लाईन वरती गोलंदाजी पिंट्या जोशीने केलं जिथे धावगतीला थोडासा ब्रेक लावला पिंट्या जोशीनं संघ 31 या आकड्यावरती पुढचा बॉल स्लोवर बॉल थोडासा लेट कट हा फटका एक्झिक्यूट केला एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र उत्साहित फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य एका धाब्याला प्राधान्य देत असताना संघ जाऊन पोहोचला 32 या आकड्यावरती अद्याप एक चेंडूचा खेळ बाकी आहे समोर फलंदाज पहिल्यांदा स्ट्राईक एंडवरती फलंदाज तुम्ही पाहता प्रमोद टकले हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये 5व्या क्रमांकासाठी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू झाला क्षेत्ररक्षक नाही आहेत से प्लॅन झाला दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र 2 धाबा देखील कंप्लीट होतील अंतिम बॉल वरती धाबा आल्या 2 अशा रीतीनं 3 षटकांचे खेळ समाप्त झाला 18 चेंडूंच्या अखेरीस खिडूक पडा संघ जाऊन पोहोचला 3 बाद तब्बल 34 या आकड्यावरती त्याला फाईट करत जीवद आणि बामण डोंगरी दोन्ही टीमच्या संघटनांना विनंती आहे की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या 3 षटकांचा खेळ समाप्त झाला 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 34 या आकड्यावरती पहिल्या ओव्हरमध्ये सतीश म्हात्रेच्या सुरुवात दमदार मिळाली खिडूकपाडा टीमला आणि त्या ओव्हरमध्ये 18 आल्या आणि त्याच्यानंतर भरपूर चांगली गोलंदाजी साकली नवापाडा टीमसाठी गोलंदाज अजय जाधवनं अवघ्या 4 धावा आणि 2 धक्के दिलं बॅटिंग करत असताना खिडूकपाडा टीमला आणि तिसऱ्या षटकामध्ये पिंट्या जोशी एक अष्टपैलू खेळाडू आला त्या गोलंदाजांना 12 धावा खर्च करीत असताना 1 धक्का दिला व्यासपीठावरती पाहतो खरं तर आपण एक दमदार दानशूर व्यक्तिमत्व तुळशीराम शेठ डांगरकर ज्यांच्याकडून या स्पर्धेकरिता तब्बल आम्हाला 2 स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केल्या खरं तर तुमचं देखील आम्ही मनापासून लाख आभार व्यक्त करतो आणि ते या स्पर्धेला एन्जॉय करत असताना पाहतोय त्याच्यानंतर अतिथी मंचकावरती तुम्ही पाहता खरं तर राजजी गायकर या देखील तुम्ही अतिथी मंचकावरती पाहता त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत त्याच्यानंतर वावंजे त्याच्यानंतर प्रवीणजी गायकर हे देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात केबाले आपलं देखील हार्दिक स्वागत आहे ऑफ साईडला केलेला आहे क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केलाय आणि इथे मात्र यस फलंदाज बाद रन आउटचा शिकार धक्का लागलाय चौथा बॅटिंग करत असताना खिडूकपाडा टीमला
संगीत आपण व्यासपीठावरती पाहतोय. खरं तर वाकडी ग्रामपंचायत माजी सरपंच नक्कीच नरेश शेठ पाटील ज्यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकारी या स्पर्धेमध्ये त्यांचाच ग्राउंड आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. ऑफ साईडला किल्ला पटका चांगल्या ब्लॅक स्क्रीनला अगदी भेदक हा चेंडू जाईल. एक टप्पा पाऊस ओर द रोप आज चौकार. वरती थोडासा गोलंदाजाला सल्ला मस्तक देण्याचा प्रयत्न. फिल्डिंगची रचना चेंज केली जाते. गोलंदाज उमेश जाधवच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर फलंदाज रनआउटचा शिकार झाला. त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती प्रहार केला. तिसरा बॉल आहे. गोलंदाज तयार. हो पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट वेगानं फिरवली होती. बॅट आणि चेंडूचं संपर्क झाला नाहीये. जिथे सरळ चेंडू एस्टेच्या हातामध्ये बिसावलाय. हा डॉट चेंडू पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिर पलकावरती संघ जाऊन पोहोचला तर मात्र 39-39 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना खेडूकपाडा. पुढचा बॉल. हो पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे देखील चांगली गोलंदाजी करतोय. स्लॉगरच्या षटकामध्ये कशा रीतीने गोलंदाजी करायची ना याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतं. मॅच मध्ये उमेश जाधव सलग 2 बॉल निर्धाव फेकल्यात. जिथे शांतला फलंदाज विजय उलवेकरला. धावसंख्या स्थिर 39-39. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. सुपर बॉलिंग. तर पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना खेडूकपाडा टीमला तब्बल 39 धावा जमा केल्या आणि सेकंड 17 मध्ये लक्ष नवापाडा टीम समोर प्रवास करावा लागेल. 24 बॉल आणि 40 धाब्यांचा प्रवास कशा रीतीने केला जाईल ऐकूया सेकंड 17 मध्ये आमचे सिनियर समालोचक वैभव बोपी सर यांच्याकडे आपण जाऊया. थँक्यू सो मच.
हॅलो थँक्यू मंगेश. चला करूया आपण 40+ मधील 24 संघ आणि 24 संघामधील 22 संघांचा प्रवास इथे संपलाय. अंतिम 2 संघ या स्पर्धेमधील 40+ मधून चॅम्पियन बनण्यासाठी लढतायत. हा पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर पॅडल स्वीप, खूप चांगला हा फटका, बॉल चालला डीप फाय लेगला, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. बघू शकता ज्याला सुरुवात झाली चौकारानं. या मॅच मध्ये लक्ष टार्गेट आहे 40 धावांचं आणि सुरुवात झाली फलंदाज मैदानामध्ये. आपण बघू शकता पिंट्या जोशी लढेल, प्राणपणानं लढेल, कारण मागील 2 मॅच त्यांच्या मनाविरुद्ध घडलेत. मागील 2 मॅच मध्ये पिंट्या जोशी यांचं योगदान आपण बघितलं तर फार कमी राहिलंय. त्यामुळे हे मेगा फायनल मध्ये इतकं सोपं नाहीये. चॉप करण्याचा प्रयत्न केला या बॉलवर, मागील बॉलवर अगदी त्यांच्या झोन मध्ये चेंडू आला, त्याच्यावर त्यांनी चौकार दाखवला आणि आता हा वाईट यॉर्कर त्याला चॉप केलाय. अगदी बघू शकता आपण डॉट बॉलची सांगता होत असताना दोन्ही संघ प्राणपणाने लढतील या मॅच मध्ये. जिद्द चिकाटी या दोन्ही टीम कडून बघायला मिळेल. बघायचे 40 धावांचं टार्गेट ज्या पद्धतीनं रोचन मागील 4 मॅच मध्ये आपण बघितलं. 2 मॅच 39चं टार्गेट, 2 मॅच 40चं टार्गेट आणि अगदी इथपर्यंतच्या मॅचिंग. आणि हा फटका बघा, क्रिकेटचा क्लास, C4 क्लास, बॉल बाउंड्री लाईनच्या डीप पॉइंट मधून सीमा पलीकडे आणखीन एक दमदार चौकार. पिंट्या जोशी एक काल या खेळाडूनं रेग्युलर गटातून अतिशय दमदार आणि खूप चांगल्या पद्धतीने गाजून सोडलेला हा नवापाडा संघाचा पिंट्या जोशी, त्याचा गीत देखील आपण या नावानं देखील आपण बघितलं. खरं तर अभिमान आहे नवापाडा गावचा आणि चौकार इथे आलाय. पुन्हा एकदा या यॉर्करला फुल टॉस मध्ये कन्वर्ट करून घेतलाय. फटका आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या, हा झाडू शॉट, चौकार. तीन चौकार आतापर्यंत 4 बॉलमध्ये आलेत. परतफेड खरं तर मैदानात केले जाते. जेव्हा सतीश म्हात्रे पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत होते तेव्हा पहिल्या 4 बॉलमध्ये त्यांच्यावरही 4 चौकार आले होते आणि आता उत्तरार्धामध्ये देखील प्रत्युत्तर दिलंय. पहिल्या 4 बॉलमध्ये 3 चौकार, संघाची धावसंख्या फलकावर धावा आपण बघतो जाऊन पोहोचलाय 12 वर. टीम नवापाडा सुरुवात अतिशय चांगली मैदानामध्ये करत असताना उमेश भोईर मुख्य खेळाडू आहेत या टीमचे आणि त्यांच्यावर सध्या हल्ला बोल झालाय. कसा राहील कमबॅक? पिंट्या जोशी सारखा एक नावलौकिक खेळाडू स्ट्राइक एंड कडे असताना वाईट यॉर्करला प्राधान्य दिलं गेलं. डिफेन्सिव्ह क्रिकेट पिंट्या जोशी यांना माहिती की ज्या रन पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या, यायला हव्या होत्या, त्या आल्या. त्यामुळे ही सिंगल रन करत असताना त्यांनी स्ट्राइक मात्र या बॉलवर रोटेट केली. एक सिंगल रन या बॉलवर येत असताना भरपूर लढावं लागेल. चॅम्पियन बनण्याचं स्वप्न दोन्ही टीमनं पाहिलंय. 40+ मधील ही फायनल मैदानामध्ये सुरू असताना आणि आज बघितलं आपण तर आजकाल 40+ क्रिकेट फार फ्रंट फुटला आलाय. आजचा ग्रामीण क्रिकेटचा क्रेज आपण बघितला आजपर्यंत, परंतु 40+ क्रेज हा भरपूर आलाय आणि सध्या मैदानामध्ये 2 दिग्गज संघ लढत असताना 24 संघांचा 40+ मधील 24 संघांना प्राधान्य दिलं गेलं. विजयेश ठाकूर यांनी अजून 2 लॉट्स खेळलेले असते ना 40+चे, तरी टीम वेटिंगवर होत्या. परंतु काही नियम असतात, निर्बंध असतात. लोवर फुल टॉस, दिशा देण्याचं काम, बॉल हाताला आणलाय जरूर, परंतु बघायचंय जेवढी गती हवी होती चेंडूमध्ये तेवढी गती मिळाली आहे. हा झेल सुटलाय. रणमितीचा चौकार. तुम्ही व्यासपीठावर बघता
त्यांचं देखील आपण करूया सहर्ष हार्दिक स्वागत. तर मी विनंती करेन वल्लभ संघाचे कॅप्टन, नेरे संघाचे कॅप्टन, दिवा संघाचे कॅप्टन, भादवड संघाचे कॅप्टन, नेवाली संघाचे कॅप्टन आणि उसरली संघाचे कॅप्टन, तुमच्या सगळ्या कॅप्टनना आम्ही विनंती करू साई टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठाच्या राईट साईडला त्या ठिकाणी विजय शेठ ठाकूर उभे आहेत, तिथे जाऊन तुम्हाला साई कॅप्टनला तिथे भेटायचं. विजय शेठ ठाकूर यांना ही विनंती आहे. साई कॅप्टन, आमचा आवाज तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल, कारण डीजे एसडीसी म्हटलं तर हा आवाज इथपासून चिंचवलीपर्यंत जातो, रिटर्न पाठीमागे हरिग्रामपर्यंत जातोय. त्यामुळे प्लीज मी विनंती करेन साई टीमला, साई टीमचे कॅप्टन आपण लगेचच विजय शेठ ठाकूर यांच्याशी संपर्क करायचा आहे. बामणनगरी संघ तुम्ही देखील स्टेजच्या राईट साईडला आपण विजय शेठ ठाकूर यांच्याशी संपर्क करायचा. जाऊया मॅच मध्ये. पहिले षटक आपण बघितलं ज्यामध्ये 17 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये कैलास यांना आपण बघितलं, हा बॉल खूप चांगला डिलिव्हर करत असताना मॅच ऑन आहे. बघायचं ही लढत कोण बाजी मारणार, कारण 40 धावांचं लक्ष होतं आणि पहिल्या षटकामध्ये घणाघाती प्रहार केले आणि खूप चांगली बॅटिंग. पिंटा जोशी ते 3 चौकार, उमेश यांचा 1 चौकार. स्लोअर वन केलं, क्लास दाखवली. ही बॉलवर एक्स्ट्रा कव्हर फिल्डर आहेत बघा मैदानामध्ये, जिद्द बघा, प्रेरणा बघा, चिकाटी बघा, फिल्डिंग डिपार्टमेंट मधून अतिशय चांगली फिल्डिंग तिथे करत असताना चौकारतानी वाचवल्या जरूर. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही किरणामध्ये ते चांगलं ताळमेळ जुळत असताना मैदानामध्ये मेगा फायनल आहे. चॅम्पियन बनण्याचं स्वप्न आहे आणि 40+ मधून जर इथून जिंकाल तर क्रिस्टल ट्रॉफी आणि प्रथम क्रमांकाचं ही पारितोषिक, चॅम्पियन 40+ मधून बनण्याची संधी आणि नाव लौकिक करण्याची संधी मैदानामध्ये. स्विचचा प्रयत्न या बॉलवर केला. ऑफ ब्रेकचा वापर गोलंदाजांना ऑलरेडी केला होता, त्यामुळे हा कदाचित प्रयत्न असावा आणि ते बघू शकता आपण निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश मिळालंय. उमेश पोईर पहिल्या ओव्हरमध्ये महागडे ठरले, जिथे गरज होती टीमला. बॅटिंग करत असताना सुरुवात फार सुंदर झाली होती अगदी बघितलं आपण तर साई स्पोर्ट्स खिडूपाडा या टीम कडून. परंतु मैदानामध्ये अजूनही मॅच ऑन आहे. चारही बाजूला मैदानाच्या आपण प्रेक्षक वर्ग बघा मिळेल. बॉल तयार, दिशा दिली आहे, बॉल हवेमध्ये तरंगतोय, क्षेत्र खाली आहे, गॅप मध्ये हा फटका एक्झिक्यूट केलाय. आणखीन एक हा दमदार चौका. त्यासोबत नेवाळी संघ जाऊन आयोजकांशी भेटते. मी विनंती करेन नेरे टीमचे कॅप्टन, भादवड टीमचे कॅप्टन, बामणडोंगरीचे कॅप्टन, अगदी उसरलेचे कॅप्टन आपण तिथे पोहोचायचंय. गोलंदाज सज्ज असताना संघ पोहोचला 23 वर. चांगली बॅटिंग, फटका बनवण्याचा प्रयत्न या बॉलवर केला आणि यष्टांवर जाऊन धडकला हा बॉल. महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वपूर्ण विकेट, फलंदाज बाद. आपण बघतो धावसंख्या फलकावर धावा आहेत त्या टोटल ऑन बोर्डवर लागलं असताना 23 धावा. पहिला फलंदाज पिंट्या जोशी सारखा एक नावलौकिक खेळाडूला थांबवण्यामध्ये यश मिळालंय. गोलंदाज मार्कवर कैलास पाटील वन्स अगेन पुन्हा एकदा सज्ज होत असताना बॅट्समन मैदानामध्ये बाला बोराडे आले. बॉल हवेमध्ये तरंगतोय, पुन्हा एकदा संधी, फील्डर डाऊन द बॉल, कॅच ड्रॉप. काय करतायत मैदानात, मेगा फायनल खेळतायत. आता फक्त विचार करा, विनय करा, या मेगा फायनल पर्यंत पोहोचण्यासाठी किती प्रयत्न केलेत, किती कष्ट केलेत, किती घाम घाललाय, किती गेम प्लॅनिंग केले, किती रणनीती केलेत आणि इतक्या सोप्या पद्धतीने झेल तुम्ही सोडला तर चॅलेंज वाढेल. बारा बोराडे मागील 2 मॅच मध्ये जेव्हा पिंटा जोशी 0 वर परतले
तेव्हा मैदानामध्ये संघाचा डाव कोणी सावडला असेल तर नाव होतं बाला बोराडे आणि नाव होतं उमेश जाधव. मैदानामध्ये या 2 रन मिळत आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 17 रन, दुसऱ्या ओव्हरमध्ये आलेत 8 रन. असा एक खेळाडू बाद एकंदरीत नवापाडा संघाची धावसंख्या आपण बघतो संघ पोहोचलाय 25 धावांपर्यंत. लक्ष होतं 40 धावांचं. लक्ष घेऊन उतरलेला नवापाडा डोंबिवली परिसरातून आलेला हा संघ आतापर्यंत 12 बॉलमध्ये 25 वर जाऊन पोहोचलाय आणि उर्वरित 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 15 धावांची. मॅच ऑन केले. नवापाडा संघाच्या फलंदाजांना सामना खुला केलाय. पिंट्या जोशीनं सुरुवात जे प्लॅटफॉर्म हवं होतं, जे फाउंडेशन हवं होतं ते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मिळवून दिलं टीमला. हे षटक निर्णायक राहील या मॅच मधील. सुधीर अगलावे आणि महेंद्र अगलावे. जर रवींद्र भोईर याने या मॅच मध्ये कॅच टिपलं तर महेश अगलावे, जर रवींद्र भोईर याने जर कॅच टिपला तर 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी. हे षटक हे 6 बॉल निर्णायक राहतील या मॅच मध्ये. सामना अजून ऑन आहे. बघा मैदानामध्ये प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात या सामन्याची. ही मेगा फायनल 40+ मधून मैदानामध्ये सुरू असताना 12 बॉल 15 धावा. सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हर. दादा अजूनही एकही सुपर ओव्हर झाला नाहीये. बघायचंय मॅच मध्ये स्वीट चीट करण्याचा प्रयत्न फिल्डर तिथे होते, चूक झाली आहे आणि इथे बघू शकता रन मात्र पूर्ण करत असताना छोट्या छोट्या संधी म्हणतात ना तेबे तेबे तलेसाचे. याच्या अगोदर एक झेल सुटला आणि आता ही संधी देखील होती. तिथे गडबड गोंधळ झालाय. मैदानामध्ये तुम्हाला इतकं सोपं नाही आहे. मैदान जिंकणं, प्रेक्षकांना जिंकणं आणि क्रिकेटचा खेळ मैदानामध्ये जिंकणं इतकं सोपं नाही आहे. आणि आता सध्या नवापाडा संघ आज मैदानात लक फॅक्टर खूप चांगला त्यांचा टीमचा मैदानामध्ये सुरू असताना मागील 2 मॅच मध्ये देखील आम्ही बघितला. आणि सध्या स्थितीमध्ये रन फलकावर धावा तुम्हाला बघायला मिळत आहेत. 26 रन ऑन बोर्डवर. चेंडू आणि धावांमधील अंतर 11 बॉल विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. हे 5 बॉल ठरवतील कोणाचं पाड जड राहील. फटका सजवलाय पाठीमागे फिल्डिंग डिपार्टमेंट तयार असताना लॉंग ऑफला एक रन बनले. दुसऱ्यासाठी कॉल झाला. क्या बात आहे, काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. एखाद्या 18-20 वर्षाच्या तरुणाला लाजबाबा इतकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये बघायला मिळते. कारण नवापाडाला आता माहिती झालंय की हा सामना त्यांना सिंगल डबल जिंकता येऊ शकतो मैदानामध्ये. त्यामुळे आता आपण बघू शकता डिफेन्सिव्ह क्रिकेट सध्या मैदानामध्ये खेळत असताना 28 धावांपर्यंत टीमनं मजल सध्या मैदानामध्ये मारली आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहे 10 चेंडू 12ची गरज होती. बॉल चाललाय स्क्वेअर लेगला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1 रन बनली पहिली वेगाने घेतली, परंतु आता यावेळेस दुसरीला महत्व दिलं गेलं नाहीये. कारण बघायचं चांगली फिल्डिंग तिथे झाली होती. चेंडू आणि धावांमधील अंतर 9 चेंडू 11 धावा. संघर्षाची लढाई दोन्ही टीम स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक पर्व 9 आणि पहिल्यांदा ग्रामीण अगदी विश्वामधील 40+ संघातील 24 संघाने या स्पर्धेमध्ये प्राधान्य दिले गेले आहे. आणि त्यामध्ये अंतिम 2 संघ 9-11 बनवलं. या फटक्याला फिल्डरनं बॉलला स्पर्श जरूर केला. धडपडताय, संघर्ष करत पडताय मैदानामध्ये. कारण शेवटी स्वप्न मोठं असतं. कारण म्हटलं जातं ना मैदानामध्ये जेव्हा तुम्ही उतरता तेव्हा ध्येय गाठण्यासाठी तुमच्या स्वप्नाला सांगता तुम्हाला आलं पाहिजे की आमचं ध्येय किती मोठं आहे, आमचं स्वप्न किती मोठं आहे. मैदानामध्ये तुमच्या स्वप्नानं तुम्ही हे सांगू शकत नाही आहे की तुम्हाला अडचणी किती आहेत. आणि इथे मिळालेल्या या 2 धावा 1 धाव इथे आपण बघू शकता. दोन धावा बघू शकता या बॉलवर. दोन रन संघ पुढे चाललाय. गोलंदाज सज्ज होत असताना आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आणि एका हाताने हा फटका खेळाय. बॅटचं ग्रिपिंग तिथे मात्र सुटलं होती. चांगली फिल्डिंग. 1च रन या बॉलवर बनत असताना मॅच बनवण्याचा इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीनं मैदानामध्ये साई स्पोर्ट्स खिडूकपाडा देखील सामना सोडणार नाहीये. एका बाजूला त्यांच्या अगेन्स्ट डोंबिवली परिसरातील जय गणेश नवापाडा 40+ आणि या 2 दिग्गज संघांमध्ये
चाललेले घमासान मैदानामध्ये आपण बघतो 7 चेंडू 8 धावांची गरज अंतिम बॉल निर्णायक बॉल सामना ऑन ठेवण्यासाठी हा बॉल फार महत्वाचा पूर्ण राहील बघायचा इम्पॉर्टंट बॉल फटका हा देखील चांगला आहे पाठीमागे फिल्डर फार दूर आहे 2 खेळाडूंच्या मधून बॉल एक्स्ट्रा कव्हर मधून सीमा पलीकडे चौकार एक बंगला चला मैदानामध्ये पाणी हवंय 6 चेंडूमध्ये उर्वरित गरज आहे ती 4 धावांसाठी खरं तर मराठी माणसाचा स्वाभिमान आपल्या आगरी माणसाचा अभिमान आज स्पर्धा युगामध्ये टिकून राहणं सोपं नाही आहे परंतु नेवाली गावामध्ये ज्या खेळाडूंना क्रिकेट फार सुंदर खेळा परंतु आज पोलीस सब इन्स्पेक्टर PSI रोशनजी पाटील अगदी नेवाळी यांचे इथे आगमन मैदानामध्ये झाले त्यांना आम्ही विनंती करू रोशन शेठ कातारा माफ करा त्यांचं आगमन इथे झालंय रोशन शेठ कातारा PSI त्यांना आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावर यावं 80-85 किंग धनंजय शेठ पाटील त्यांना आपण बघतो भरपूर मोठं योगदान हे मैदान त्यांनी उपलब्ध करून दिलं या स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून नव्हे तर स्पर्धा सुरू होण्याच्या 10 दिवसा अगोदर त्यांनी मैदानामध्ये प्रचंड मेहनत घेतली एक मोठं व्यक्तिमत्व धनंजय शेठ पाटील आपलं आम्ही स्वागत करतो वेलकम उर्वरित चेंडू शिल्लक आहेत मैदानामध्ये 6 आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे सामना सोपा बनलाय टीम नवाबाडाच्या दृष्टिकोनातून वरती मॅच जर म्हणवायची असेल तर आता ऑप्शन नाही आहेत फक्त 2च ऑप्शन आहेत टीम खेडूपाडाकडे एकतर विकेट घ्या नाहीतर डॉट बॉल फेका हे 2च ऑप्शन आहेत परंतु बघायचं आहे 6 बॉल 4 धावांची गरज हा क्रिकेटचा खेळ या खेळामध्ये कधी काही घडू शकतो या खेळामध्ये 6 चेंडूमध्ये 1 धाव न बनताना आम्ही बघते याच खेळामध्ये 6 चेंडूमध्ये 42 38 40 41 36 बनताना मी जवळून बघितलंय या खेळाला इतक्या हलक्यामध्ये तुम्ही घेऊ शकत नाहीयेत मैदानामध्ये खेळाडू अगदी तयार असताना दोन्ही टीमचे बघायचे 6 बॉल विजयासाठी रन पाहिजे 4 डू ऑर डायची लढाई चॅम्पियन बनायचं असेल तर अजूनही वेळ गेले नाहीये आणि अंतिम षटक फेकतील या बॉलला घडवला हा चांगला फटका आणि विजयाचा चौकार शिस्त अगदी बघू शकता मैदान आहे शिक्का मोडतब केलाय 40+ मधून 24 संघांचा हा प्रवास आणि त्यामध्ये चॅम्पियन बनलाय श्री गणेश अगदी बघू शकता नवापाडा संघ हार्दिक हार्दिक अभिनंदन जबरदस्त ही मॅच टीम नवापाडाने पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर उत्तरार्धामध्ये चांगली बॅटिंग केली जवळपास 5 चेंडू राखत असताना सामना त्याने जिंकला आणि एक मोठं यश त्यांना मैदानामध्ये मिळते